पण माझा बाप ज्याच्या कित्येक पिढ्या यांनी अन्याय सोसला त्याचा त्यांनी बदला नाही घेतला संविधान लिहिताना. त्यांनी कल्याण केलं ते अखिल मानव जातीचं कल्याण केलं. त्याच्यामुळे तो महामानव आणि त्याच्यामुळे तो मला वंदनीय, त्याच्यामुळे मी त्याची फॅन, त्याच्यामुळे तो माझा प्रियकर, माझा बाप, माझा सखा, सर्व काही. मला नेहमी मध्यंतरी एका भाषणामध्ये असं म्हटलं की बायकांनी आवर्जून जय भीम म्हटलं पाहिजे, कारण आम्हाला माणूस म्हणून जगणं हे ज्याच्यामुळे शक्य झालं तो आमचा भीमा. तर आंबेडकर म्हणजेच रूढी परंपरा मोडायच्या, त्याच्यामुळे बहुतेक त्यांची जी परंपरा आहे ती फक्त कवींनाच स्टेजवरती बोलवायचं ती जरा आज मोडलेली दिसते. थोडस बोलणार आहे कारण समविचारी लोक हल्ली फार कमी भेटतात. मला फार आभार मानायचे मनापासून की तुम्ही ह्या मंचावरती ह्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं. हा मोठा भाग्ययोग आहे माझ्यासाठी. खरं भाग्य वगैरे असे शब्द मी सहसा वापरत नाही, पण आता तो वापरावासा वाटला. मी मध्यंतरी एका भाषणामध्ये असं म्हटलं की बायकांनी आवर्जून जय भीम म्हटलं पाहिजे, कारण आम्हाला माणूस म्हणून जगणं हे ज्याच्यामुळे शक्य झालं तो आमचा भीमा. तर त्याचा उद्गार तर केलाच पाहिजे, त्याचा जय जयकार तर केलाच पाहिजे असं मी म्हटलं. तेव्हा जे काही सध्या जी काही ट्रोलधाड येते त्याच्यामध्ये असं कुणीतरी मला म्हटलं, तुम्हाला जय भीम म्हणायचं तर तुम्ही जय भीम म्हणा, आम्ही जय परशुराम म्हणू. म्हटलं म्हणा, माझ्याच बापानं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, काही म्हणायचं माझं काय जातंय. पण त्याच्यातला एक मुळात फरक मला जो जाणवतो तो असा आहे की परशुरामांच्या मागे भगवान परशुराम असला होता, माझा बाप महामानव. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की परशुरामाचा झालेला एक अपमान ह्याच्यासाठी तो अख्खी पृथ्वी निक्षत्रिय करणार होता आणि जे त्यांनी बरेचदा केलं. आता मला संख्या माहिती नाही नेमकी, 21 वेळेला तरी निक्षत्रिय केली. पण माझा बाप ज्याच्या कित्येक पिढ्या यांनी अन्याय सोसला त्याचा त्यांनी बदला नाही घेतला संविधान लिहिताना. त्यांनी कल्याण केलं ते अखिल मानव जातीचं कल्याण केलं. त्याच्यामुळे तो महामानव आणि त्याच्यामुळे तो मला वंदनीय, त्याच्यामुळे मी त्याची फॅन, त्याच्यामुळे तो माझा प्रियकर, माझा बाप, माझा सखा, सर्व काही. मला नेमकी एका कवयित्रीची कविता वाचायला आलेली आहे. ते मला फार अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, कारण सगळेच जण बाबासाहेबांकडे वेगवेगळ्या नजरेने बघतात. माझ्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट सांगायची ती म्हणजे बापाला आपली पूस दिलेली मी एकमेव असेल. मी बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गाथा ह्याच्यामध्ये मी भीमाईची भूमिका केली होती आणि मला वाटतं आता मला ऑस्कर नाही मिळाला तरी चालेल, किंवा तो मला मिळाला. बाबासाहेब, कोसळत जाव्यात भिंती आणि उभारलेले तट, म्हणून जाळलीस तू विद्वेषाची उधई लागलेली पानं. कोसळत जाव्यात भिंती आणि उभारलेले तट, म्हणून जाळलीस तू विद्वेषाची उधई लागलेली पानं, आणि दिलंस देशाच्या हातात 14 तळ्यातल्या नितळ पाण्यासारखं स्वच्छ नितळ पान. आमच्या गर्भात लपलेल्या अर्भकाला अलगद काढायला लावलंस बाहेर जातीच्या दुलईतून आणि रोखलंस आम्हाला जातीचं प्रवेशद्वार होण्यापासून. तू दाखवलास आम्हाला आमच्या हक्काचा पाणवठा आणि भरायला लावलीस घागर स्वातंत्र्याच्या गाण्यानं फेसाळणाऱ्या पाण्यानं. बाईचा मान राखण्याची ताकीद दिलीस सत्तेच्या माजानं लडबडलेल्या पुरुषाला आणि आणलंच तिला प्रकाशाने भरलेल्या सभा मंडपात. रक्ताचा नाही पण पाठचा भाऊ झालास प्रत्येक बाईचा. रक्ताचा नाही पण पाठचा भाऊ झालास प्रत्येक बाईचा. बळ देतोस तिच्या हाताला तेव्हा आपोआपच पाय मोकळे होतात बेड्यातून परंपरेच्या. आणि शरीर होतं पिसासारखं हलकं फुलकं, उडू लागतं आभाळाच्या वर असलेल्या हक्काच्या अवकाशात.
माणसाचं मन जाणणाऱ्या तुझ्या मनात बसली सगळी माणसं. माणसाचं मन जाणणाऱ्या तुझ्या मनात बसली सगळी माणसं. तर किती सोपं होईल जगणं हे सांगायला हवं संशयाचे पतंग आकाशात उडवून गोड बोलण्याची सक्ती करणाऱ्या माणसांना. माणसाचं मन जाणणाऱ्या तुझ्या मनात बसली सगळी माणसं. तर किती सोपं होईल जगणं हे सांगायला हवं संशयाचे पतंग आकाशात उडवून गोड बोलण्याची सक्ती करणाऱ्या माणसांना. कदाचित दूर होतील युद्धाचे ढग आणि होईल आभाळ निरभ्र. कदाचित दूर होतील युद्धाचे ढग आणि होईल आभाळ निरभ्र. त्या दिवसासारखं ज्या दिवशी ठेवला होतास तू या देशाच्या हातात संविधानाचा दिवा. बाबासाहेब आंबेडकर नावाचं एक सूक्त मी जपून ठेवलंय माझ्या आत. ते उगवत राहील ओटीपोटातून बाहेर. फुटतील त्याला असंख्य फांद्या आणि बनेल त्याचा वटवृक्ष. ज्याच्या सावलीत बसल्यावर वाट्याला येईल साक्षात्काराचा विलक्षण क्षण. मी प्रतीक्षेत आहे त्या क्षणाच्या या कठीण काळात. मी प्रतीक्षेत आहे त्या क्षणाच्या या कठीण काळात.